तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आमच्या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तर मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं एकवीर आईचं मंदिर आणि तिथली लेणी. तर आता आम्ही आलो सगळेजण बिर्ला गणपतीचं दर्शन घ्यायला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे वरती गणपतीचं मंदिर आहे, गणपती तिथे. तर आता आम्ही चाललो आहे तिथे दर्शन घ्यायला. तर तुम्हाला जायचं आम्ही रूट दाखवतो आता. इथे असं मस्तपैकी पायऱ्या वगैरे त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि या भिंतीच्या मागे तिथे गणपती आहे. तर जास्त काय उंच नाही आहे, एक 10 मिनटामध्ये जाऊ आता वरती. तिथे गेले की तुम्हाला दाखवतो आता. तर बघू शकतो तुम्ही इथे गणपतीची खूप मोठी मूर्ती आहे इथे. तर आता आपण चाललो आहे वरती, पोहोचू 5 मिनटामध्ये. तर तुम्हाला आता मी एक मस्तपैकी सरप्राईज तुम्हाला खुश करणार आहे. मी आता एक गणपतीची ही मूर्ती दाखवून तुम्ही बघू शकता. आता बघा किती सुंदर दिसते ही मूर्ती, चांगलीच उंच आहे. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आता. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता गणपतीची मूर्ती. आता आम्ही सगळेजण आलो इथे, आता दर्शन वगैरे घेतो आणि खाली जाऊन चहा वगैरे घेतो आता. पण मूर्ती खूपच सुंदर दिसते आणि सनसेटचा पण टाईम आहे, तर मूर्ती अजून मस्त दिसते. तुम्ही बघू शकता सनसेट म्हणजे सूर्य मावळतानाचा सूर्याचा प्रकाश त्याच्यावर थोडासा पडत आहे असा ऑरेंज कलरचा, आणि मूर्तीला अजून शो येतो त्याच्यामध्ये. आता आम्ही एक प्रदक्षिणा घालतो मूर्तीला, पूर्ण दर्शन वगैरे घेतो आणि मग जातो आता परत आमच्या रूमच्या दिशेने. तुम्ही बघू शकता माझ्यावरती ही पूर्ण मूर्ती आहे आता गणपतीची. आता एक पूर्ण राऊंड घेतो, एक प्रदक्षिणा मारतो आणि जातो खाली. तर अशा प्रकारे आमचं बिर्ला गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही परत जातो आता आमच्या रूमवरती, कारण की आमच्या आज 3 ठिकाणं बघून झालेले आहेत. एकवीर आईचं दर्शन झालं आहे, परत इथल्या लेण्या बघून झाल्या आहेत, आणि आत्ता आम्ही येता बिर्ला गणपतीचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. तर आता बघतो तुम्हाला आता पुढच्या या व्हिडिओमध्ये काही सिनेमॅटिक शॉट्स असतील किंवा काही अजून आम्ही काही करणार असो, जेवण वगैरे किंवा काही इकडे तिकडे थांबलो तर आम्ही ते ॲड करूच आता व्हिडिओमध्ये. तर पुढच्या ब्लॉगसाठी आमच्या व्हिडिओमध्ये आता बनून राहा. चलो बाय बाय.